शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार पदाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या श्रीरामपूर तालुका दौऱ्यात विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मतदारांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला। सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात उक्कलगाव, पडेगाव, निपाणी, वडगाव, कारेगाव, टाकळीभान, शिरजगाव, उंदीरगाव, निमगाव, खैरी आणि दत्तनगर भागात खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या। प्रत्येक गावांमध्ये गावकरी आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी खासदार लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला। तर खासदार लोखंडे यांच्या माध्यमातून गावांसाठी मिळालेल्या विकास निधींचा पाढाच त्या ठिकाणच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी वाचून दाखवत लाखोंचा निधी देऊनही एकाही उद्घाटनाला खासदार लोखंडे आले नसल्याची खंत व्यक्त करत त्यामुळेच मतदारसंघातील मतदारांच्या मनात खासदार गावात येत नसल्याची तक्रार असल्याचं अनेक ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। तर उत्तरादाखल खासदार लोखंडे यांनी खरोखर ही माझी चूकच झाल्याचं मान्य करत मी निधी आणला पण मला कधी वाजवता आले नाही। यापुढील काळात ही चूक सुधारून घेत काम केलं की जोरदारपणे वाजवून काढू असा शब्द कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला। यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, भाजप नेते प्रकाश चित्ते यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं समवेत उपस्थित होते। निपाणी वडगाव येथील सरपंच संजय राऊत यांनी खासदार लोखंडे यांनी 41 लाख रुपयांचा निधी आमच्या गावासाठी दिल्याचं सांगत त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला। यावेळी खासदार लोखंडे यांनी देखील सरपंच संजय राऊत यांचं नाव घेताना मिश्किलपणे राऊत आणि त्यातल्या त्यात संजय राऊत म्हटलं की आम्ही जागृत होत असल्याची टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकलाय। काही लोकांना काही कामच नसतं, लोक डोळे जेवणात बी जाते, पुढारी पुढे डोळे जेवणात चालले, कुठे चालले, वारशात चालले, त्यांना वेळच वेळ आहे तर ते जातील। इथं लोकांसाठी निधी आणायचा आहे। तुमच्या गावात 40 लाख रुपयाचा खासदारांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे। याही पुढच्या काळात या आपल्या परिसराला या वैद्यवाड्याची काही मागणी आहे ही आपण पूर्ण करू, त्याच्यात काही कुठली अडचण येणार नाही। आणि दुसरी एक गोष्ट आहे, हे पण लोखंडाचे बरं का अण्णा, त्याच्यामुळे हक्काने म्हणले आमचे लोक थोडा हक्काच्या आता आम्ही दाखवतो लोखंडे असल्यामुळे, म्हणजे असं वाईट वाटून त्यांनी काम करीत असताना स्वतःचा वाहपाव कधी केलेला नाही, प्रचार केलेला नाही, ही मात्र शोकीनता काय, कारण प्रचार केल्याशिवाय लोकांपर्यंत जात नाही। तर ह्या पुढच्या काळामध्ये जे जे काय साहेब काम करतील ते वाजवल्याशिवाय राहणार नाही आपल्यासमोर। आणि आपल्या समाजामध्ये माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला खूप आपण मोठं केलेलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की साहेबांच्या बरोबर आपण राहणार, साहेबांना खूप मतं देखील या ठिकाणी निवडून देणार। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा जे खासदार 10 वर्ष त्यांनी काम केले, पुढच्या काळात सुद्धा आपली जे काय बोरची मागणी असेल, सभा मंडप असेल, हे सर्व कामामध्ये साहेब लक्ष टाकून मोठ्या प्रमाणामध्ये आपलं काम करतील। आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जे आता मोदी साहेबांनी शेतकऱ्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे, आपल्याला भेटणं अवघड आहे, परंतु चर्चा काय असते, खासदार भेटत नाही। अरे खासदार भेटत नाही, त्यांना अनेक कामं असतात, अनेक विषय असतात, ते जर आपल्याकडे भेटत राहिले तर तिकडे निधी मिळणार नाही। या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करा आणि येत्या 13 तारखेला होणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांनाच आपण धनुष्यबाणासमोर मतदान करा, एवढे या सर्व लोखंडे बंधू आहे बापू, त्यामुळे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आजच्या या ठिकाणी संजय राऊत आणि संजय मुलं आम्ही थोडे जरा जागृत होतो। या ठिकाणी सर्व गावकरी 2014ला ह्या मतदारसंघामध्ये आपण 17 दिवसात खासदार होण्याचा मान जर दिला असेल लोखंडेला, त्या शिर्डीच्या जनतेने पाठवलं, त्यात आपला सिंहाचा सहभाग आहे। त्यामुळे 2019ला पुन्हा आपण सर्वांनी संधी दिली आणि लोकसभेमध्ये जाण्याचा दोन्ही निवडणुकीमध्ये त्यावेळेस युतीचा उमेदवार होतो, आता महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी घोषित झालं। मी दोन्ही राऊत असतील इथे, त्यांनी माझ्याकडे मागणी केली, मागासवर्गीय स्मशानभूमीमध्ये एक शेड बनवायचं, ते झालं का शेड? या ठिकाणी चौक एक 10 लाख रुपये, हा मुस्लिम कब्रस्तान आहे त्या स्ट्रीटला 3 दिले। त्या ठिकाणी गायधनी वस्तीवर आपण 10 लाखाचा रोड दिला आणि हे करत असताना टोटल 41,12,000 रुपये
आपण खासदार निधीतून ह्या गावाला मदत केली. मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही काम करू शकलो, परंतु आम्ही वाजवायला पाहिजे होतं. गावात आलं, आम्ही दिलं, ते वाजवलं नाही ना आम्ही. आणि वाजवलं नसल्यामुळे बोरवेल वाजवलं नसल्यामुळे ह्या प्रकार झाला. आणि वाजवायची भूमिका मी 95ला आमदार 29 वर्ष नाही तुम्ही काम मागितलं, आम्ही दिलं, ऐकून घ्या. आणि न बघता मला तुम्ही मतं पण दिलेले, त्याबद्दल डाऊट नाही. सर्व गावकऱ्यांनी मतं दिलेली आहे. आणि हे गावकऱ्यांनी मतं दिल्यामुळेच मी खासदार झालो. आणि मी खासदार झाल्यामुळे तुम्ही मतं दिले नसतं मी कुठून आणलं असतं. सर्व अधिकार आपला आहे. त्यामुळे अधिकाराचा वापर आम्ही करत असताना सर्वांना न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहिलेली आहे. 99ला आमदार असताना मुंबईतच राहायचो, 2004ला आमदार असताना मुंबईतच राहायचो, 2014ला खासदार असताना मुंबईतच राहायचो. पण मी 2018ला ह्या मतदारसंघामध्ये उंबरगावला 2 एकर जागा घेतली, त्यामध्ये माझं ऑफिस बनवलं, त्या ठिकाणीच मी राहायला आहे. आणि राहायला येत असल्यामुळे मी अनेक वर्ष मुंबईचा दाखला घेऊन रडत होतो. मी शिर्डीचा मतदार पण आहे आणि श्रीरामपूरचा रहिवासी पण आहे. त्यामुळे हे फरक आहे. आणि मी कधी खोटी शपथ खात नाही. साहेब आमच्या गावातून तुम्हाला 2 नंबरला लीड आहे. मागच्या 25 अरे 1 नंबरला लीड आहे. 2 नंबर ना 1 नंबरला. त्या ठिकाणी मी काम करत असताना खोटी शपथ बाबाजी तर कुणाचीच खात नाही, तर साईबाबाची बिलकुल खाणार नाही. त्या ठिकाणी साईबाबाच्या तुपामध्ये मी कमिशन खाणार नाही, तर खायला पाहिजे. या ठिकाणी जे होईल ते काम करायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडून काही चुका झाल्या, भविष्य काळामध्ये ते सोडण्याचा मी प्रयत्न करणार. मी कर्जत जामखेडचा आमदार असताना वाजवायला पाहिजे होतं, मला ते सांगत होते, ते वाजवलं नाही मी 10 वर्षात. आणि पुढच्या काळामध्ये निवडून आल्यानंतर 100% वाजवून या ठिकाणी काम करू. या जनतेने, श्रीरामपूरच्या जनतेने माझ्यावर आणि माझ्या सर्व सहकार्यावर प्रेम केलेलं आहे. भविष्य काळामध्ये आपण असंच प्रेम माझा आणि माझ्या कार्यकर्त्यावर या ठिकाणी व्यक्त कराल. आणि मला वाटतं माझा गावकऱ्यांनी सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि लांबलेलं माझं भाषण आहे समाप्त करतो. खासदार साहेब तर निधी भरपूर दिलेला आहे, 40 लाख रुपये निधी दिलेला आहे. उद्घाटनाला काही खासदार साहेब आले नाही. खासदार साहेबांनी आजपर्यंत कधी विचारलं पण नाही, फक्त निधी देण्याचं काम केलेलं आहे. आणि आमच्या गावामध्ये एक अहिल्यादेवी होळकर चौक सुशोभीकरणासाठी 10 लाखाचे PM ब्लॉक दिले. राजवाडा परिसरात स्मशानभूमीसाठी 10 लाखाचा PM ब्लॉकचा रोड दिला. एक गाव अंतर्गत 10 लाखाचा PM ब्लॉकचा रोड दिला. आणि 10 लाखाची जिम दिलेली आहे गावातल्या नागरिकांसाठी. आता अपेक्षा तर भरपूरच राहणार, पण दिलं त्याच्यात बी आम्ही समाधानी आहे. आणि भविष्यात भेटणं हे 100% खात्री आहे आम्हाला खासदार साहेबाकडून. खासदार साहेब आजपर्यंत एकाही उद्घाटनाला आलेले नाही. आम्ही आमच्याच पद्धतीने उद्घाटनं केले आणि कामं करून मार्गी लावले. आणि जे काही 4-2 कामं राहिलेले अजून ते मंजूर झालेले, पण ते कामं अजून या आचारसंहितेमुळे थांबवलेले होऊन जातील, ते बी 4-8 दिवसात. 100% खासदार साहेबांसोबत हे खासदार साहेबांवर विश्वास आहे आमचा गेल्या 10 याच्यापासून. आणि ह्या पंचवार्षिकला देखील खासदार साहेब चांगलं काम करतील. जनता त्यांच्या पाठीशी आहे, 100% त्यांना मदत राहील.